छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगावर वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा खळबळजनक दावा केला। सोलापूरकरांच्या या दाव्यावरून आता नव्या वादाला उधाण आलंय। आव्हाडांची सोलापूरकरांवर सडकून टीका करण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात जोरदार टीका देखील सोलापूरकर यांच्यावरती केल्या। सोलापूरकरांच्या या विधानाने आता टीका होते। नेमकं सोलापूरकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराजांच्या शिस्तीचं मोठपण म्हणून रचलेली कथा आहे की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे, याच्यातून निर्माण झालेली ती हिरकणीची कथा आहे। हिरकणी घडलेलीच नाही कधी, असं काही नाहीये, त्यावर मी फिल्म केली असं काही नाहीये, असा इतिहासच नाही पण लिहिलं गेलं, असा दावा देखील त्यांनी केला। महाराज आग्र्याहून सुटले, पेटारे वगैरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आले महाराज, त्यासाठी किती हुंड्या त्या ठिकाणी वठवल्या त्याचे पुरावे आहेत, असं देखील यावेळी राहुल सोलापूरकर यांनी दावा केला। अगदी औरंगजेबाच्या वकिलाला आणि बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे असं महाराजांनी असं त्यांनी म्हटलेलं आहे। मोहसिन खान की मोईन खान असं नाव आहे बहुतेक त्यांचं। त्यांच्याकडून अधिकृत परवान्याचे शिक्के घेऊन सगळे बाहेर पडले। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा दावा केला, मात्र त्यावरती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली। जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलं ते देखील पाहूया। हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख, असा देखील सवाल यावेळी आव्हाडांनी उपस्थित केला। हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असं देखील आव्हाडांनी टीका केली। संदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा टीका केली। पाहूयात अमोल मिटकरींचं काय ट्विट आहे। राहुल सोलापूरकरांनी आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान, आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतल्या जाणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं।